रणजित रेड्डी साहेब, विभागीय आयुक्त नैनाजी, जिल्हाधिकारी मीना साहेब आणि उपस्थित सर्व बंधूंना मी सर्वप्रथम मुनगंटीवार साहेबांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो की त्यांच्या प्रयत्नामुळं आणि तसेच आमदार साहेब आहेत त्यांच्याही पाठपुराव्यामुळे ही समिती स्थापन झालेली आहे. म्हणजे पैशाच्या प्रदूषणामुळे नुकसान होत आहे, पिकाचं होत आहे, इतर देखील अनेक समस्या आपण मांडलेल्या आहेत, तेही होत आहे. ही समिती पिकाचं नुकसान जे होत आहे त्यासाठी धोरण तयार करण्यासाठी आहे. म्हणजे वस्तुस्थिती ही नक्की आहे की पिकाचं नुकसान होत आहे, पण हे नुकसान भरपाई देण्यासाठी जसं नैसर्गिक आपत्तीमुळं नुकसान भरपाई पिकाची होत असेल तर त्याला भरपाई देण्याचं धोरण आहे. परंतु मानवनिर्मित परिस्थितीमुळे जसं या बाबतीमध्ये कोळशाचं प्रदूषण होतं आणि पिकाचं नुकसान होतं, ते देण्यासाठी समाव धोरण नाही आहे. तर हे जोपर्यंत धोरण आपण तयार करत नाही तोपर्यंत त्याला कायदेशीर आधार राहणार नाही. त्याच्यामुळं हे धोरण तयार करण्यासाठी ही समिती आहे. ही समिती तयार होण्यामध्ये माननीय मुनगंटीवार साहेब यांचा हा मोठा सहभाग याच्यामध्ये आहे. माननीय मुनगंटीवार साहेबांची या प्रश्नाच्या अनुषंगाने जी तळमळ आहे ती मी स्वतः पाहिलेली आहे. आमदार महोदय देखील त्याचा पाठपुरावा नेहमी माझ्याकडे येऊन त्यांनी केलेल्या शासन स्तरावर ते देखील करत असतात. आज आम्ही सकाळपासून त्या दौऱ्याला सुरुवात केलेली आहे. चंद्रपूरमधली सुद्धा अनेक ठिकाणं वॉशरीपासून ते ओव्हरकास्ट माईन, सायडिंग, CTPSला जाणारा तो कन्व्हेअर बेल्ट, त्यानंतर यवतमाळ बनिंगमध्ये सुद्धा यवतमाळ जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी गेलो, गावामध्ये गेलो, त्या सायडिंगला गेलो आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही लोकांच्याबरोबर संवाद देखील साधला आहे. आणि आज या ठिकाणी संवाद या ठिकाणी साधला आहे, आपण साधत आहोत. खरं तर म्हणजे प्रश्नाची तळमळ असल्यानंतर आपल्याला अनेक माध्यमातून ती तळमळ दिसून येते. खरं तर मुनगंटीवार साहेबांचं कार्यक्षेत्र चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे ते म्हणू शकले असते की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये माझं काम समोर आता तुमचं तुम्ही एकटे जा आणि काय असेल तर तुम्ही वणीकडे पहा असं म्हणू शकले असते. परंतु हा प्रश्न इतका मोठा आहे की हा चंद्रपूर जिल्ह्यासोबत वडीचा आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्वच ठिकाणचा हा प्रश्न आहे. हा तडीच नेला पाहिजे ही तळमळ आहे म्हणून ते वणीला या ठिकाणी ते आलेले आहेत आणि या प्रश्नासंबंधी आपली देखील सर्व बाजू त्यांनी आहे. त्याबद्दल मी मुनगंटीवार साहेबांच्या मनापासून आभार मानतो. आमची समिती जी आहे ही अतिशय शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करत आहे. म्हणजे आम्ही जे धोरण बनवू, कुठलंही धोरण बनवल्यानंतर ते काही वेळेला चॅलेंज पण होत असतं. लोक कोर्टामध्ये जातात, वेगवेगळ्या माध्यमाच्या ठिकाणी जात असतात. तर म्हणून जे काही आमच्या समितीचे रिकमेंडेशन, शिफारसी ज्या राहतील त्या शास्त्रीय आधारावर असल्या पाहिजे आणि त्या टिकल्या पाहिजे. तो आमचा प्रयत्न आहे. त्याच्यामुळं एक आमच्या समितीनंच एक सायंटिफिक समिती नेमलेली आहे. त्याच्यामध्ये कृषी विभाग आहे. कृषी विभागाचे या ठिकाणी काही कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ या ठिकाणी आहेत या टेक्निकल कमिटीमध्ये. त्याच्यामध्ये निरीसारखी संस्था आहे. त्याच्यामध्ये MPCBचे देखील तज्ज्ञ त्याच्यामध्ये असणार आहे. आणखी देखील तज्ज्ञ असणार, ते अभ्यास करतील. सुरुवात केलेली आहे की या कोळशाच्या प्रदूषणाचा दुष्परिणाम पिकावर कसा होत आहे, जमिनीच्या मातीवर कसा होत आहे, हा सर्व शास्त्रीय अभ्यास करून त्याचा अंतर्भाव आम्ही आमच्या समितीमध्ये घेणार आहोत. जेणेकरून कोणी जरी चॅलेंज केलं तर देखील त्याला एक शास्त्रीय आधार असा असतो. निश्चितपणे या दिवसभरामध्ये आणि शेवटी आपल्या तर भावना मला खूप तीव्र जाणवल्या. आपण पोटतिडकीने बऱ्याच जणांनी वेगवेगळे प्रश्न मांडलेले. त्याच्यामध्ये पिकाच्या नुकसानीसोबत आरोग्यावर होणारा दुष्परिणाम, आपण त्या ठिकाणी जो खनिज विकास निधी जी आहे त्याचा
त्याचा वापर योग्यरीतीने व्हावा हा देखील आपण मांडलेला आहे. आपण शाळेच्या संबंधी DAP संबंधी आपण प्रश्न मांडलेला आहे की मगाशी आपल्याला काही लोक गाठीमध्ये देखील भेटलेले आहेत. सर मी लगेच त्याची माहिती मंत्रालयाकडून माझ्या अधिकाऱ्यांच्याकडून घेतली. ती फाईल मंत्री महोदयाला 1-2 दिवसामध्ये क्लिअर करतील, त्यांच्याकडे ते पोहोचलेली आहे. आणि जो जागेचा प्रश्न जो तोही DVAला जागा देण्याचा तो प्रश्न मिटून जाईल, तोही आम्ही सॉल्व्ह करू. अनेक निवेदनं आपण दिलेली आहे, इथं पण दिलेली आहेत, वाटेमध्ये पण झालेली आहेत, चंद्रपूरला देखील आम्ही घेतलेले आहेत. त्या सर्वाचा अंतर्भाव आम्ही घेणार आहे. या ठिकाणी WCLचे देखील अधिकारी आहेत, चंद्रपूरला देखील होते. त्यांनी देखील त्यांचं म्हणणं जे काही आहे ते तोंडी पण सांगितलेलं आहे, त्यांनाही आम्ही सांगितलेलं आहे. आणि आताही मी सांगतो की आपल्याला जे आपलं म्हणणं मांडायचं आहे ते देखील आम्हाला सोमवारपर्यंत आपण WCL अधिकारी आपण यहाँ उपस्थित आहे, कृपया मंडे तक आपका निवेदन जो है तो एक उनके पास दीजिए. चंद्रपूरला देखील चंद्रपूरचे WCLचे अधिकारी देणार, आपलंही म्हणणं आम्ही घेऊ. त्याशिवाय इतर जे जे आहे तो रोसरीचे लोक असतील, लोकांचे लोक असतील, म्हणणं असेल, सरपंच महोदय बऱ्याच ठिकाणी आम्हाला भेटले, की ग्रामपंचायतीचे प्रश्न आम्हाला मांडलेले. या सर्वाचा अभ्यास करून की निश्चितपणे आपल्याला माहिती देतो की जो अन्याय या WCLच्या प्रदूषणामुळे होत आहे तो कसा दूर होईल, या अनुषंगानेच आमच्या शिफारस त्या अहवालामध्ये आम्ही शासनाला निश्चितपणे करणार आहोत. आपण सर्वांनी मी माननीय गंडीवर साहेब आहेत, आमदार महोदय आहेत, माजी आमदार महोदय आहेत आणि आम्ही सर्व समितीचे अधिकारी जे आहेत यांचं मी आभार मानतो. आणि आपल्या सर्वांचा विचार करून आम्ही लवकरात लवकर आता शिफारस आम्ही जे शासनाला निश्चितपणे करू. मी सर्वांचे मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.